आपकी कितनी गर्लफ्रेंड है? तर मला गर्लफ्रेंड 1 2 3 4 5 ती 1 7 8. सो हे गाईस, तुम्ही तुमचा लाडका करण गाव स्वागत तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर काल मी एक इंस्टाग्रामला स्टोरी टाकली होती की तुम्ही मला क्वेश्चन विचारा, मी तुम्हाला त्याचे आन्सर नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार. तर खूप छान क्वेश्चन विचारले, तर तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पहिल्या क्वेश्चनकडे जाऊ. तू कुठे राहतो? तर मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. तुझे व्हिडिओ खूप छान असतात, खूप छान राहतात. तर थँक्यू सो मच भाऊ. तुझे 200K कधी होणार आहे? तर माझे लवकरच होणार. तुम्ही सपोर्ट केला तर आपण 1 मिलियन पण लवकरच करणार. दादा, मी पण संभाजीनगरमध्ये राहतो. मला तुझ्यासोबत रील्स शूट करायचं आहे, प्लीज मला नंबर दे ना. तर दादा, आपण नक्कीच सोबत शूट करू, पण मी नंबर नाही देऊ शकत. तुम्हाला पर्सनल DM कर, आपण भेटू नक्की. कोणत्या क्लासला आहे? तर माझ्या ह्या इयरमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे, BCOMमध्ये. तू धर्मवीरमध्ये काम केलं आहे का? तर नाही, मी कोणत्याच मूवीमध्ये अजून काम केलं नाही, पण माझी खूप इच्छा आहे की मी कोणत्या ना कोणत्या छोटा रोल तरी भेटला पाहिजे, की मी काम केलं पाहिजे त्या रोलला. तर माझी ती इच्छा आहे की मी मूवीमध्ये पण काम केलं पाहिजे थोडंफार. तू माझा क्रश आहे, थँक्यू सो मच. असा सपोर्ट असू द्या. मी तुझी क्रेझीवाली फॅन आहे, प्लीज रिप्लाय मी. हो, थँक्यू सो मच. करण भाऊ, तुमचं ड्रीम काय आहे? तर माझं ड्रीम आहे की 1 इयरमध्ये आपले 1 मिलियन झाले पाहिजे. म्हणजे मला 1 मिलियन करम फॅन बघायचे आहेत, की आपली 1 मिलियनची फॅमिली बघायची, आपली करम फॅमिली 1 मिलियन. तर माझं ड्रीम आहे की माझे 1 मिलियन खूप लवकर झाले पाहिजे. आणि काय, भाई माझ्यासोबत रील्स बनवशील का? मी खूप लाईक करतो तुझे रील्सला, थँक्यू सो मच. मी पण रेडी तुझ्यासोबत रील्स बनवायला, म्हणजे सगळ्यांसोबतच. आपण नक्कीच एकदा मीटअप वगैरे ठेवू. जर असा आला चान्स की मीटअप ठेवायचं, त्या टायमाला नक्की ठेवू आणि सगळ्यांसोबत रील्स बनवू. कुठे गेलं आहे? हां, लव यू ब्रो. मला भेटशील का दादा? हो, नक्कीच. तुझा फोन नंबर दे ना. तर मी फोन नंबर नाही देऊ शकत, मला पर्सनली मेसेज करा, मी रिप्लाय देईल. तुझा फेव कलर कोणता आहे? तर माझा फेव कलर ब्लॅक आहे. भाऊ, वहिनी कधी आणणार? आता ते तर माझ्या हातात नाही, आईवडिलांवर आहे. जेव्हा आईवडील बोलेल की लग्न कर, त्या टायमाला मी लग्न करणार, त्यावेळेस तुमची वहिनी घेऊन येणार. तुझी बर्थ डेट काय आहे? तर माझी बर्थ डेट 3/5/2002 आहे. पहिल्यांदा जय भीम जय शिवराय. भाई, तुला कधी आयडिया आली रे की आपण रील्स करायला पाहिजे आणि त्या पण बाबांचे? तर दादा, मी टिकटॉकपासून व्हिडिओज बनवतो. तर रील्सचं कसं आहे की मला एवढा इंटरेस्ट नव्हता पहिले रील्स बनवण्यात. कारण मी पहिले टिकटॉक बंद झालो, थोडंसं हर्ट झालो होतो स्वतःवर की यार, इकडे एवढी मेहनत केली आपण आणि टिकटॉक बंद झालं आहे, तर रील्स पण बंद होईल असं मला वाटत होतं. तेव्हा मी काय रील्स वगैरे बनवत होतो, फक्त इंस्टावर फोटो पोस्ट करत होतो पहिले. पण काही जण होतात, 4-5 जण की थोडंसं ॲटिट्यूडमध्ये होता, की रील्स वगैरे व्हिडिओ बनवत होत्या. त्यांच्याकडं आयफोन वगैरे होता, माझ्याकडे आयफोन नव्हता टायमाला, माझ्याकडे सॅमसंग J7 Max होता अँड्रॉइड. तर मी त्यांना बोलायचं यार एखादी रील्स काढायची स्लोमो, तर ते म्हणायचे हा काढू. मग एकदा रील्स काढली त्यांनी माझी, त्याच्यानंतर तू मला बोलला सेंड करतो. पण आतापर्यंत त्यांनी काही व्हिडिओ सेंड नाही केली, तर मला थोडंसं हर्ट झालं. यार म्हटलं आपल्याला पण येतं काही, आपण पण मेहनत करू शकतो, आपण पण स्वतःचं नाव खूप वरती नेऊ शकतो, आपल्याला पण टॅलेंट आहे, आपण टिकटॉकवर पण होतो, जे काही थोडंसं नाव होतं आपलं ते पण होतं, तर आपण याच्यावर तर कसं पण करू शकतोय. तर त्याच्यामुळे मग मी रील्स स्टार्ट केल्या. तर आज इथे तुमच्या सपोर्टमुळे. तर पुढे जाऊया. आणि हां, तर बाबासाहेब आंबेडकरांचे मी टिकटॉकला पण बनवत होतो आणि रील्सवर पण बनवत होतो. असं नाही की मी आताच रील्सवर आलो ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रील्स बनवतोय, तसं काहीच नाही. मी टिकटॉकला पण होतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे पण आणि मराठी व्हिडिओ पण बनवत होतो. युअर फर्स्ट लव? तर माझी फर्स्ट लव माझे मॉम अँड डॅड आहे. कधी येणार आहे न्यू ब्लॉग? तर इथून पुढे आपण कंटिन्यू ब्लॉगच बनवणार आहे. तुम्ही जर चांगला सपोर्ट केला तर, म्हणजे तुम्ही सपोर्ट तर करता, कारण फॅन म्हटलं तर सपोर्ट तर राहणारच तुमचा लास्टपर्यंत मला. तर नक्की आपण कंटिन्यू ब्लॉग करू इथून पुढे, असं मला वाटतं. मला तर काही पण नाही विचारायचं नाही आहे, पण मी तुझा खूप मोठा फॅन आहे.
तर थँक्यू सो मच. असाच सपोर्ट असू द्या करम फॅम. काय हां, आपके टूथपेस्ट में नमक है. हा, माझ्या टूथपेस्टमध्ये नमक आहे, कारण की जिकडं नाही तिकडं करंगवाळे चमकतोय, त्याच्यामुळे दिसताय ना, टूथपेस्टमध्ये नमक है मेरे. ओय, तू इतका का क्यूट आहेस ना, काय सांगू, लहानपणापासून आहे. तू खूप छान दिसतो आणि व्हिडिओ पण भारी असते तुझे. थँक्यू सो मच मनापासून दादा, मी तुझा खूप मोठा फॅन आहे आणि तू छान व्हिडिओज बनवतो. असंच समोर जा. लव यू. जय भीम, जय शिवराय. थँक्यू सो मच. मी जे पण काय आहे ते तुमच्या सपोर्टमुळेच आहे आणि जे काही पुढे जायचा विचार करतोय ते माझ्या करम फॅमिली सपोर्ट केल्यावरच मी पुढे जाणार आहे. तर मी जाणारच नक्की आणि प्रयत्न पण चालू आहे वरती जायचा, समोर जायचा. तर तुम्ही सपोर्ट करत राहा. कुठे गेलं? हां, आय लाईक यू करण भाई, यू आर व्हेरी ग्रेट. थँक्यू सो मच. तुझी जर्नीबद्दल सांग. तर माझ्या जर्नीबद्दल काय सांगू मी या ब्लॉगमध्ये, तर सांगायला गेलं तर हा ब्लॉग पण खूप छोटा पडेल माझी जर्नी, कारण मी खूप स्ट्रगल वगैरे करून इथपर्यंत आलो आहे. तर त्याच्यावर पण एक मी व्हिडिओ बनवणार आहे माझ्या जर्नीवर, पण त्याला सध्या थोडा टाईम आहे. तर नक्कीच तुम्हाला माझी जर्नी पण कळेल, माझी जर्नी कशी इथपर्यंत कसं आलो, काय आलो, इथून पुढे कसं जाणार काय. तर मी सगळं जर्नीबद्दल एक नवीन ब्लॉग बनवणार आहे. तर त्याला थोडंसं सध्या टाईम आहे, तर पुढे जाऊया. चलो, बद्दल झालं. तू ॲक्टिंग खूप चांगली करतो. थँक्यू सो मच. पण मला नाही वाटत मी ॲक्टिंग छान करतो. तर तुम्ही बोलताय तर करत असेल. भावा, तू इतका भारी कपडे घालतो, मला पण सांग ना कुठून घेतो. तर मी असं ठरवत नाही की इथंच घ्यायचं. मी असं सगळे शॉप आमच्याकडं संभाजीनगरमध्ये एक पैठण गेट म्हणून एक सिटी आहे, त्या सिटीमध्ये असे खूप अनेक शॉप आहेत. तर मी हर एक शॉपमध्ये असं बघतो, जे मला युनिक वाटलं मी ते घेतो. तर असं काही नाही मी इथूनच घ्यायला पाहिजे का, असं काहीच नाही. जिथून आवडेल म्हणजे जे आपल्याला युनिक आवडेल त्याच्यामुळेच जायचं आणि घेऊन टाकायचं, एवढं काही याच्यात हे नाही. आणि तुमच्या बेस्ट क्लासमेट फ्रेंड कोण आहे? तर माझे म्हणजे आम्ही 6 जण होतो क्लासमध्ये स्कूल टाईमला. काय आम्ही एकाने पण काही पण छोटंसं पण मॅटर केलं तर आम्ही 6 जणांना पनिशमेंट करायचे स्कूलवाले म्हणजे. आणि घरच्यांना पण बोलवायचे आणि आम्हाला बाहेर पण थांबवायचे, क्लासमध्ये बसू देत नव्हते. तर माझे क्लासमेट आम्ही 6 जण आहे बेस्ट फ्रेंडवाले. आपकी कितनी गर्लफ्रेंड है? तर मला गर्लफ्रेंड 1 2 3 4 5 1 7 8. तर मला गर्लफ्रेंड एक पण नाही. असा विचार करू नका मी मोजतोय की बाबा याला गर्लफ्रेंड आहे असं काय. मला खूप जण बोलत आहे की मुलं पण बोलताय, अशी एखादी मुलगी पण बोलती की तुला खूप गर्लफ्रेंड असेल की खूप गर्लफ्रेंड आहे. मलाच कळत नाही एवढ्या गर्लफ्रेंड गेल्या तर गेल्या कुठे, मी सिंगल का बरं आहे. तुम्हाला असं काय वाटतं की मला खूप गर्लफ्रेंड असेल या माझी गर्लफ्रेंड असेल या अजून काय काय विचार, खूप काय विचार येतात लोकांच्या माझ्याबद्दल, पण असं काहीच नाही. मी सिंगल आहे आणि खूप हॅपी आहे माझ्या लाईफमध्ये, सिंगल लाईफमध्ये. कारण की हक्से कोणाचं टेन्शन नाही काय नाही. तर सिंगल राहा तुम्ही पण, असं माझी इच्छा. दादा, तुझे रील्स खूप छान असतात. थँक्यू सो मच. दादा, तू धुळेला केव्हा येशील? माझा काही प्रोग्राम वगैरे असेल तेव्हा नक्की येणार मी. तुम्हाला भेटणार सगळ्यांना, धुळेवाल्या पब्लिकला. धुळे झालं. युअर लाईफ मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. तर माझ्या लाईफमध्ये माझी फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. तू सिंगल आहे का? हो, आत्ताच सांगितलं मी सिंगल आहे. तुम्ही खूप भारी व्हिडिओ बनवता, तर तुम्ही तुमच्या GF सोबत का नाही व्हिडिओ बनवत? GF असते तर व्हिडिओ बनवले असते, GFच नाही तर व्हिडिओ कसे बनवणार. पण बघू पुढे एखादी फ्रेंड वगैरे सोबत एखादे 2 कॉन्टेंट बनवू. असं नाही की गर्लफ्रेंडच पाहिजे रील्ससाठी, फ्रेंड्स पण असू शकत्या. फ्रेंड या असेल आपले क्रिएटर्स वगैरे ओळखीचे, त्यांच्यासोबत आपण 1-2 कॉन्टेंट बनवलं तर असं नाही की याची GF झाली आहे त्याची GF झाली, काही याचं रिलेशन चालू होणार आहे काही रिलेशनशिपमध्ये, असं काहीच नसतं. भाई, तुझं लग्न कधी होणार आहे? तर माझं लग्नाला खूप टाईम आहे दादा अजून. सर, तुम्ही MC स्टॅनचे फॅन आहे का? हो, मी MC स्टॅनचा फॅन आहे. कारण की आपल्यामधलाच कोणतरी खूप मोठ्या लेवलला गेला आहे, म्हणजे ना त्याला कोणाचा सपोर्ट होता ना त्यांनी कोणाचा सपोर्ट घेतला. जे काही ते स्वतःच्या ह्याच्यावर केलं आहे त्याच्यामुळे मी त्याचा खूप मोठा फॅन आहे. करण सर, आप बहुत हँडसम है
इसका राज क्या है, तो हे मला पण नाही माहिती. काय आहे तुझी क्रश कोण आहे? तर क्रश आहे कोणतरी, लवकरच कळेल तुम्हाला. म्हणजे क्रश प्रोसेसिंगमध्ये आहे, फाईल अप्रूव्ह झाली तर चांगलीच गोष्ट आहे क्रशवर. तर ते पण तुम्हाला सांगेलच मी लवकर. आणि खूप सारे क्वेश्चन आहे अजून, पण मला जेवढे क्वेश्चन घेता आले मी तेवढे सांगितले. म्हणजे जेवढे क्वेश्चनचे आन्सर देता आले तेवढे दिले. अजून खूप खूप क्वेश्चन आहे, पण एवढे क्वेश्चन देणं पॉसिबल तर नाही माझ्यासाठी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग कसा होता आणि नेक्स्ट ब्लॉग कशावर बनवू. आणि थँक्यू सो मच. तुमच्यामुळे मी जे काय आहे, म्हणजे आपले 1 लाख फॉलोअर्स झालेत ना आपले कंप्लीट करम फॅन, तसंच सपोर्ट करा. लवकरच 1 मिलियन देईन, माझं ड्रीम पण आहे 1 मिलियनचं. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.